मित्रांनो आम्ही 11 मजल्यावरती आता हा इथे इन्फिनिटी पूल आहे, छोटासा, जास्त मोठा नाही आहे. मित्रांनो परत एकदा आलो इकडे दनांच्या बीचवरती आणि श्राव्य इकडे आज फुल एन्जॉय करते आहे. रस्त्याची क्वालिटी बघा मित्रांनो, रस्ते बघा किती मोठे मोठे बनवलेले आहेत, एक खड्डा तुम्हाला दिसणार नाही इथे. राम राम मंडळी, व्हिएतनाम सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. सध्या आम्ही आहोत दनांग सिटीमध्ये आणि आज इथून जाणार आहोत हो यान या प्राचीन अशा गावात. प्रवासादरम्यान नेमकं काय काय घडलं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रेकफास्ट करायला इथं बघू शकता. और इथे ते आहे काहीतरी माहीत नाही, जर तुम्हाला माहिती असेल कमी करून नको जा. हे पण नाही माहिती, हे पण तुम्ही सांगा. हे ब्रेड. ब्रेकफास्टमध्ये बरेचसे वेगवेगळे पदार्थ होते आणि मेन म्हणजे ब्रेकफास्ट आमच्या हॉटेलच्या स्टेमध्ये इन्क्लूड होता. हे बघू शकता तुम्ही, मॅगी प्रकारे, मॅगी टाईप आहे, बघू शकता तुम्ही. हे पापड आहे, हे नूडल्स आहे, मॅगी टाईप आहे नूडल्स, आणि हे स्वीट आहे, आणि हे माझं आजचं ब्रेकफास्ट. तर राम राम मंडळी, नाश्ता पाणी करून झालेला आहे, पद्धतशीर ब्रेकफास्ट झालेला आहे आमचा आणि आता आलेलो आहे माझ्या हॉटेलच्या 11व्या मजल्यावरती. आणि इथे एक इन्फिनिटी पूल आहे आणि इथून पूर्ण आपल्याला दनांग सिटीचा नजारा दिसणार आहे. तर बघू आपल्याला नजारा कसा बघायला मिळतो ते. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी फॅमिली ट्रिप आहे, तर जास्त व्हिडिओ मी काढत नाही आहे इथे. जास्तीत जास्त वेळ मी फॅमिलीसोबत स्पेंड करायचा प्रयत्न करतो आहे, पण जितके पण व्हिडिओज येतील ना ते जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि जास्तीत जास्त एंटरटेनिंग करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. चला दाखवतो तुम्हाला इथला काय विषय इन्फिनिटी पूलचा आहे ना. हे मी आलो आता 11व्या मजल्यावरती. श्राव्या से हाय. हाय. चैताली से हाय. हाय. ओके मित्रांनो आम्ही 11 मजल्यावरती आता हा इथे इन्फिनिटी पूल आहे, छोटासा, जास्त मोठा नाही आहे, पण भारी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ही पूर्ण दनांग सिटी, हे डोंगर आणि हा इकडे पूर्ण समुद्र. नजारा कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवा. प्रॉपर्टी भारी यार, म्हणजे ना याच्या आधी मी व्हिएतनामला आलेलो आहे आणि दनांगला पण येऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे मला एरिया बऱ्यापैकी माहिती होता. सो त्या हिशोबानेच मी ते हॉटेल बुक केलेलं होतं. तुम्ही जर कधी येत असाल ना दनांगला तर तुम्ही ही प्रॉपर्टी कन्सिडर करू शकता. इकडे हे पूर्ण तुम्हाला दनांग शहर दिसतंय, हे बघा, हे पूर्ण दनांग सिटी आहे ही. आणि हा भला मोठा दनांगचा बीच. वाव, आहे ना भारी नजारा. नजारा कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल ना चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे. अजून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज पुढे देण्याचा प्रयत्न करणार आहे. सिरीज छोटी राहणार आहे व्हिएतनामची, पण जेवढं पण मी तुम्हाला काही दाखवायचा प्रयत्न करेल ना ते सगळं इंटरेस्टिंग राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका, कारण की तिकडे पण मी चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत असतो आहे ना. चला मित्रांनो निघूया खाली, थोडा बीचवरती जाऊ आणि बीचवरती जाऊन थोडं श्राव्याला पाण्यामध्ये खेळायचं आहे आणि तिकडेच जाऊन थोडासा टाईमपास करू आपण. वाईब भारी आहे, गर्दी अजिबात नाही आहे. आम्ही तिघच जण आहे फक्त इथे, बघू शकता तुम्ही, कोणीच नाही आहे. पूर्ण इकडे इन्फिनिटी पूल पूर्ण रिकामा आहे, फक्त मी, चैताली आणि श्राव्या. श्राव्या कुठे जायचं आता? का ग? मला खेळायचं आहे, मला किल्ला बनवायचा. किल्ला बनवायचा आहे. बर बर बर, तर चला निघूया आपण खाली. यार एक गोष्ट आहे ना, पण इथलं जे ऊन आहे ना आपल्या उन्हापेक्षा लय डेंजर आहे. म्हणजे डायरेक्ट माणूस इथं काळवंडून जातो. लिटरली 3 दिवसामध्ये माझा कलर चेंज झालेला आहे. मित्रांनो परत एकदा आलो इकडे दनांगच्या बीचवरती आणि श्राव्या इकडे आज फुल एन्जॉय करते आहे पाण्यामध्ये. श्राव्या कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. भारी वाटतंय का?
असं काही माझं हॉटेल तुम्ही बघू शकता इकडे. हॉटेलचं नाव आहे द लेमोर हॉटेल आणि असा काही सीन आहे इथे. 5व्या मजल्यावरती आमचा रूम होता आणि आता इथून चेकआउट करणार आहे. आणि हॉटेलचं लोकेशन तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे आपलं हॉटेल आणि पुढे भला मोठा समुद्र आणि हा पूर्ण दनांग बीच आहे. तर लोकेशन एक नंबर आहे हॉटेलचं. आणि असा काही सध्या सीन आहे. ऊन पडलं होतं यार सकाळी, आता ऊन नाही आहे. माहीत नाही इथे कधी पण ऊन पडतं, कधी पण पाऊस पडतो. इकडचं वातावरण आहे ना एकदम सडन चेंज होऊन जातं कधी पण. तर त्याच्यामुळे असं काही सीन आहे इथे. इथून आता आपण जाणार होयानला आणि होयानला जाऊन बघू आता तिकडची व्हाईब कशी राहणार आहे. ऑलरेडी याच्या आधी मी होयानला आलो होतो, त्यावेळेस मी एकटा होतो, पण यावेळेस माझ्यासोबत चैताली आणि श्राव्य या दोघी राहणार आहे. तर बघू त्यांचा एक्सपिरियन्स कसा होतो ते. तर चैताली, दनांगचा एक्सपिरियन्स कसा होता? दनांगचा एक्सपिरियन्स खूप छान होता. इथला समुद्र जो आहे, सी जो आहे, आम्हाला जे हॉटेल मिळालं होतं सी पेस, तर इतकं सुंदर आहे इथे. म्हणजे राहायला आणि खायला ब्रेकफास्ट पण खूप छान होता. आणि इन्फिनिटी पूल, हां, पूल पण खूप सुंदर होता आणि मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला त्याचा. बेसिकली व्हिएतनामला आम्ही ना रिलॅक्स करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे असं नाही आहे की 8-10 दिवसाची ट्रिप काढलेली आणि रोज कुठे ना कुठे फिरायलाच जायचं आहे, अजिबात नाही. म्हणजे जी आपण दगदग करतो ना आपल्या घरी, अशी दगदग नको करायला. त्याच्यामुळे मी इथे आलेलो आहे. थोडंसं रिलॅक्स करायचं, आरामात सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ॲट्रॅक्शन कवर झाले तर झाले, नाही झाले तर नाही झाले, परत पुढच्या वेळेस येऊ. पण जेवढं जास्तीत जास्त रिलॅक्स करता येईल ना तेवढं रिलॅक्स करायचा प्रयत्न करतो आहे. बाकी आता निघू इथून आणि बघू. येस, तो आमचा टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला बोलवतो आहे. हॅलो हॅलो, व्हॉट्स युअर नेम? Rig. Rig. My name Rig. Rig ना? या, ओके, लेट्स गो टू होयान. Oh, family. Oh, family. Xin chào. How are you? Good. Come on. Bye bye. तर भाई, ही आपली टॅक्सी आलेली आहे. तर आपल्यासोबत रिंग भाऊ आहे आणि तो आपल्याला घेऊन जाणार आहे होयानला. रिंग, से हाय टू इंडिया. Yeah. Hi. Hello. तर यार, व्हिएतनामची लोक खूप जास्त फ्रेंडली आहेत आणि मजा येते ते ट्रॅव्हल करायला. आणि रिगला इंग्लिश येते चांगली. यू स्पीक व्हेरी नाईस इंग्लिश. यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. या लिटिल ओके, नो प्रॉब्लेम. तर थोडी जरी इंग्लिश येते ना तरी चांगलं असतं. म्हणजे कमीत कमी ना यार कन्व्हर्सेशन आपलं होऊन जातं, तर भारी वाटतं. तर मित्रांनो, एक 5-10 मिनटासाठी थांबलेलो आहे इथे. स्पॉट भारी आहे. दनांगचा साईन आहे इथे मोठासा, बघू शकता तुम्ही. हा इकडे पूर्ण समुद्र आहे आणि पूर्ण असा मोठासा प्रॉमेनाड बनवून ठेवलेला आहे त्यांनी. ही इकडे पूर्ण दनांग सिटी तुम्हाला दिसते आणि असा काही सीन आहे इथे पूर्ण, आहे ना. भाई, असा काही नजारा होता इथला दनांग बीचचा. एक 5-6 फोटो काढून घेतले इंस्टाग्रामसाठी. चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. आपल्या हक्काचा मराठमोळा चॅनल आहे. ही व्हिएतनामची सिरीज जास्त मोठी नसणार आहे, शॉर्ट सिरीज राहणार आहे, पण जास्तीत जास्त इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे पण मी चांगला पोस्ट टाकत असतो, आहे ना. चला चलूया होयानकडे. महाराणी. दनांगमधून निघाल्यानंतर काही मिनिटातच ड्रायव्हरने एका मोठ्याशा मार्बल स्टॅच्यूच्या शोरूमवरती गाडी थांबवली. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर मूर्त्या होत्या. इकडे मार्बल माउंटेनच्या इथे आलेले, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज बनलेले तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे. आणि इकडे बघा, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज आहेत. शोरूमच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी करण्यास मनाई होती, त्यामुळे ते जास्त वेळ न थांबता आम्ही पुन्हा निघालो होयानच्या दिशेने. हे असं काही दुकान होतं यार मोठंसं. निघालो होयानच्या दिशेने. इकडून तुम्ही होयानच्या दिशेने जाताना तुम्हाला असे मार्बलचे कारखाने दिसतील, म्हणजे मार्बल स्टॅच्यू बनवण्याचे कारखाने दिसतील. आणि अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला दिसतात बघा. किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि मोठे मोठे दुकान आहेत. मित्रांनो, जेव्हा आम्ही हनोईमध्ये होतो ना आणि जेव्हा हनोई ग्रँड वर्ल्डला चाललो होतो ना, तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना यांच्याकडे खूप जास्त ग्रीनरी आहे, म्हणजे झाडं तुम्हाला खूप जास्त दिसतील. आता आम्ही इथे दनांगमध्ये आणि सेंट्रल व्हिएतनाममध्ये, दनांग ते होयानच्या मध्ये कुठेतरी आहे.
आणि अशी छोटी छोटी खेडी येत आहेत मध्ये. पण तुम्ही इथे बघू शकतात ना की प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला दोन्ही साईडला तुम्हाला झाडं दिसतील. आता बघा हे घर आहे, किती मोठं झाड आहे बघा इथे. हे बघा किती मोठं झाड आहे. नंतर ह्या साईडला बघा तुम्ही किती झाडं आहेत बघू शकता तुम्ही. ह्या साईडला बघा किती झाडं आहेत. आता हे बघा म्हणजे त्यांनी ग्रीनरी बघा ना किती करून ठेवलेली आहे. आता हा एक मोठासा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या वरून चाललोय आपण. पण तुम्ही ग्रीनरी बघा. इकडे शेत आहेत काही. ही इकडे तुम्हाला शेती दिसतीये सगळी. ते कामं पण करतायत शेतीमध्ये लोक. ते बघा रस्त्याची क्वालिटी बघा मित्रांनो. रस्ते बघा किती मोठे मोठे बनवलेले आहेत. एक खड्डा तुम्हाला दिसणार नाही इथे. ट्रॅफिकचे रूल्स पण बघा किती प्रॉपर फॉलो करतायत. तो 2 व्हीलरवाला आहे ना डाव्या साईडला अजिबात येणार नाही. तो पट्ट्यात चाललेला आहे बरोबर. जो पांढरा पट्टा मारून ठेवलेला आहे त्याच्या लेफ्टला तो येणार नाही. पुन्हा काही मिनिटाच्या प्रवासानंतर ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि आता आम्ही आलो होतो कोकोनट विलेजला. सुंदर अशा सालसा नृत्याच्या सोबतीने आमचं स्वागत झालं कोकोनट विलेजमध्ये. मित्रांनो इकडे बघितलं तुम्ही इथे कोकोनट फॉरेस्टला आलेलो आहे. इकडे ना अशा बोट्स असतात तुम्ही बघू शकतात तुम्ही. या अशा पूर्ण गोल बोट्स असतात. यार मला आहे ना फोबिया आहे पाण्याचा. मी जास्त जात नाही त्याच्यामध्ये आणि हे खूप जोरजोरामध्ये फिरवतात. तर चैतलीला पण विचारलं मी, चैतली श्राव्याला, तर दोघींना पण जायचं नाही त्याच्यामध्ये. आम्हा तिघांना इथली बास्केट बोट राईड करायची नसल्याने इथे जास्त वेळ थांबण्याचा प्रश्नच नव्हता. पण परिसर खूप जास्त सुंदर होता आणि जर तुम्ही दनांगवरून होयानला येत असाल तर या कोकोनट विलेजला भेट द्यायला विसरू नका. मित्रांनो यार फायनली पोहोचलो इकडे होयानमध्ये. हे छोटे छोटे रस्ते तिकडे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि खूप जास्त क्राऊडेड असतात. पण आता थोडीशी गर्दी कमी वाटते. पण संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते या रस्त्यांवरती.